पहा, आपण खूप सोप्या पद्धतीने वर्ग काढणार आहोत। 81 ते 85 चे वर्ग मी लिहिलेले आहे। इथे उत्तर बरोबर येते का नाही बघा। आता 81 चा वर्ग अगोदर काय करायचंय, 81 आणि एकक स्थानी अंक जो आहे त्याचा वर्ग काढायचा आपल्याला। 1 गुणिले 1, 1 एकी 1, 1 चा वर्ग आला 1, मग आपण ते समोर 1 लिहूया। आणि 2 नंबरची स्टेप काय आहे, 8 गुणिले 1 गुणिले 2, 1 गुणिले 1 झालं, त्यानंतर 8 गुणिले 1 गुणिले 2, 8 एके 8, 8 दोन्ही 16, याचं उत्तर आलं 16 आहे। आपण एकक स्थानी अंक इथे ठेवूया आणि दशक स्थानी अंकाला गोल करूयात। तिसरी स्टेप काय आहे, 8, 8 गुणिले 8, 8 चा वर्ग करायचा आहे। 1 नंबरला 1 चा वर्ग करायचा आहे आणि 2 नंबरला ही स्टेप करायची आहे। 3 नंबरला दशक स्थानच्या संख्यांचा वर्ग करायचा आहे। 8 8 64 आलेला आहे। 64 मध्ये 1 मिसळायचं आहे म्हणजे 65, 65 तर लिहूया। 6561 आले का बघा, 6561। पहा, अगदी दुसरी तिसरीच्या वर्गात देखील हे वर्ग काढू शकतात। दुसरी तिसरीच्या वर्गात 2-2 संख्यांचा गुणाकार त्यांना अवघड जातो, मग आपण सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। अगोदर काय करायचंय, 82 चा वर्ग, मग एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा आहे म्हणजे 2 गुणिले 2 ह्याचा वर्ग, 2 दोन्ही 4, 2 चा वर्ग आला 4 आणि 2 नंबरची स्टेप काय आहे, 8 गुणिले 2 गुणिले 2, याचं उत्तर काढायचंय। 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, मग हे 4 इथे ठेवूया, 1 नंबर आलेलं, त्यानंतर हे 2 ठेवूया आणि याला गोल करूया। 3 नंबरची स्टेप काय आहे, 8 चा वर्ग करायचा आहे। 8 गुणिले 8, एकक स्थान झालेलं आहे, नंतर ही स्टेप, नंतर दशक स्थानचा वर्ग। 8 8 64 आलेला आहे। 64 मध्ये किती मिसळायचं आहे, हे 3 मिसळायचे, मग किती आलं, 67 उत्तर आले। बघूयात आलंय का, 6724, 82 चा वर्ग आहे। आहे 83 चा वर्ग काढायचा आपल्याला। 1 नंबरला एकक स्थानच्या अंकांचा वर्ग करायचा आहे म्हणजे 3 चा वर्ग, 3 चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, म्हणजे हे 9 इथे ठेवूया। 2 नंबरची स्टेप काय आहे, 8 गुणिले 3 गुणिले 2, 8 चा पाडा 3 पर्यंत म्हणायचं। 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 24 गुणिले 2, 24 दोन्ही 48, म्हणजे एकक स्थानचा अंक इथे ठेवूया। दशक स्थानच्या अंकाला गोल करूया कारण त्याच्यामध्ये मिसळायचं आहे। 3 नंबरची स्टेप काय आहे, 8 गुणिले 8, 8 8 64, 8 चा वर्ग आहे, त्याच्यामध्ये 4 मिसळायचा आहे म्हणजे 68 येणार आहे। आता इथं 68 लिहायचं। 6889 हा 83 चा वर्ग आहे। आता 84 चा वर्ग किती आहे, 7056 आहे। मग आपण करूया तिथे का, अगोदर एकक स्थानच्या अंकांचा वर्ग करायचा आहे म्हणजे 4 गुणिले 4, 84 मध्ये एकक स्थानचा अंक काय आहे, 4 आहे, याचा वर्ग करायचा आहे। 4 चौक 16, 4 चा वर्ग आहे 16, मग आपण एकक स्थानचा अंक इथे लिहूया। दशक स्थानच्या अंकाला गोल करूया। दुसरी स्टेप काय आहे, 8 गुणिले 4 गुणिले 2, 8 चौक 32, 32 दोन्ही 64, 64 मध्ये हे मिसळायचं आहे म्हणजे 65 आलेला आहे। म्हणजे एकक स्थानचा अंक वर ठेवूया, दशक स्थानच्या अंकाला गोल करूया। तिसरी स्टेप काय आहे, दशक स्थानच्या अंकांचा वर्ग करायचा आहे म्हणजे 8 गुणिले 8, 8 8 64, 64 मध्ये 6 मिसळायचं आहे म्हणजे 70 आलेला आहे। 64 मध्ये 6 मिसळल्यानंतर 70, म्हणजे इथं 70, 7056, म्हणजे बरोबर आहे उत्तर आपलं। 85 चा वर्ग
म्हणजे एकस्थानच्या अंकांचा वर्ग करायचा आहे आपल्याला. 5 गुणिले 5 ह्याचा वर्ग, 5 5 25. मग एकस्थानचा अंक इथं वर ठेवूया. दशस्थानच्या अंकाला गोल करूया. 2 नंबरची स्टेप काय आहे? 8 गुणिले 5 गुणिले 2. 8 पंचावन्न 40. 40 गुणिले 2 80. आणि इथं हे 2 मिसळायचे म्हणजे 82 उत्तर आलेलं आहे. एकस्थानचा अंक इथं ठेवूया. दशस्थानच्या अंकाला गोल करूया. 3 नंबरची स्टेप काय आहे? 8चा वर्ग. 8 गुणिले 8. 8 8 64. 64 मध्ये 8 मिसळायचे. किती आलं? 72. इथं 72. 7225 आले का? 7225 म्हणजे करेक्ट आहे आपलं.